हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत पॉप्युलेशन हा पार्ट. पहिला पार्ट आपण कव्हर केलाय ऑर्गॅनिझमचा आणि आपण सेकंड पार्ट कव्हर करतोय कोणता? पॉप्युलेशन. आता इथं पॉप्युलेशन म्हणजे काय? लोकसंख्या जी आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय? लोकसंख्या. आता मला सांगा, लोकसंख्या फक्त ही माणसाचीच असते का रे? तर नाही. कोणता? आपल्या पूर्ण जगामध्ये जेवढे पण सजीव आहे त्या सजीवांची लोकसंख्या म्हणजे काय? पॉप्युलेशन. आता या पॉप्युलेशन पार्टमध्ये आपल्याला काय काय बघायचंय? जगामध्ये जेवढे पण सजीव आहे त्यांच्याबद्दल आपला काही टर्म दिलेला आहे. काय दिलेलं आहे? टर्म दिलेला आहे. त्या टर्म आपल्याला बघायचं. मग तुम्हाला पॉप्युलेशन इथे बघा भरपूर सारे डायग्राम दाखवलेला आहे, भरपूर सारे प्राणी दाखवलेले. पहिलं बघा, तुम्हाला फिश असेल, फिशचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर तुम्हाला बघा बटरफ्लायज दाखवलं, बटरफ्लायचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर तुम्हाला फ्रॉग्स दाखवलंय, फ्रॉगचं पॉप्युलेशन वेगळं. मशरूम आहे, फंगी वगैरे, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. इथे तुम्हाला बीज दाखवलेले, हनी बी, मधमाशी, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. त्यानंतर कोणता? फ्लेमिंगोज आहे, त्यांचं पॉप्युलेशन वेगळं. इथे पेंग्विन्स आहे, त्यांचं सुद्धा पॉप्युलेशन वेगळं. म्हणजे जगामध्ये आपण प्रत्येक प्राण्याचं पॉप्युलेशन मोजत असतो. म्हणजे त्यांची लोकसंख्या, त्यांची संख्या थोडक्यात आजूबाजूच्या कंडिशनने किती आहे ती व्हेरी करते का, कसं यांचं संगोपन वगैरे आहे, यांचा रेशो कसा आहे हे आपण बघत असतो. आणि आपल्या ह्या पॉप्युलेशन टर्म मध्ये सगळं तेच बघायचे. प्रत्येक प्राण्याचं पॉप्युलेशन कसं होतंय, ते वाढतंय, कमी होतंय, त्यानंतर डिक्लाइन आहे, कसं आहे हे आपल्या ह्या पार्टमध्ये बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पॉप्युलेशन या पार्टला, या टर्मला. ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण झाली पहिली स्लाइड ही. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपलं काही एक्झाम्पल दिलेले पॉप्युलेशनची. मग ते आपण एक्झाम्पल बघून घेऊयात. पहिलं बघा एक्झाम्पल, तुम्हाला काय म्हटलं इथे? फॉर एक्झाम्पल एका तळ्यामध्ये काय आहे? लोटस नावाचा प्लांट आहे. लोटस म्हणजे काय? कमळ हे फुल आहे. काय आहे? कमळ फुल आहे. त्यानंतर इथं कॉर्नामेंट्स आहे, त्याला म्हणतो आपण पानबगळे जे आहेत, पानकावळे जे आहेत, ते पानकावळे किंवा बगळे जे आहेत वेटलँड मध्ये आहे. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला डायव्हर्सिटी इन नंबर, लाईफ इन बॅलन्स. डायव्हर्सिटी इन नंबर, डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता आहे. आता यांचा जो नंबर आहे नंबर कसा असतो, कॉन्स्टंट असतो, कसा असतो ते आपल्याला बघायचं. मग बघा इथे, अ पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. पॉप्युलेशन म्हणजे काय असतो? इंडिव्हिज्युअलचा ग्रुप आहे. मग आपण मगाशी एक्झाम्पल बघितले, इलेफंट असेल, त्यानंतर फिश असेल, फ्लेमिंगो असेल, व्हॉट एव्हर मे बी, जेवढे पण प्राणी असेल त्यांचा काही इंडिव्हिज्युअलचा ग्रुप आहे. बघा, पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पीसीज दॅट लाईव्ह इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. आता असे प्राणी, ते पर्टिक्युलर स्पीसीज जे आहेत ते एखाद्या एरियामध्ये राहतात, लाईव्ह इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. मग तो कोणताही एरिया असेल त्या एरियामध्ये हे प्राणी राहतात. बघा, एरिया शेअर अ कॉम्पेट फॉर द सिमिलर रिसोर्स. मग ते काय करतात? शेअर करतात. पण आपलं जे वातावरण आहे, बघा मला सांगा, एकाच एरियामध्ये भरपूर सारे हत्ती, भरपूर सारे मुंग्या, भरपूर सारे कीटक राहत असतात. ते एकमेकांना रिसोर्स जे करतात, शेअर करतात. बघा, कॉम्पीट करतात, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. ठीक आहे, कॉम्पीट करतात, सिमिलर रिसोर्स अँड द पोटेन्शियल रिप्रोड्यूस. आणि त्यांची जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार काय करतात? स्वतःला रिप्रोडक्शन करतात. याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. मग इथे काय म्हणतं? सगळं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या अशी टर्म आहे. पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. काय म्हटले? ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पीसीज. सेमच, एकाच प्रकारच्या स्पीसीज, एकाच प्रकारच्या जाती. बघा, स्पीसीज दॅट लाईव्ह इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. ते राहतात एखाद्या एरियामध्ये आणि कोणतं? ते कॉम्पीट करतात, त्यांचा रिसोर्स शेअर करतात आणि कोणतं? त्यांच्यामध्ये जेवढं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल प्रमाणे रिप्रोडक्शन करतात. याला म्हणतो आपण पॉप्युलेशन टर्म. मग सरळ सरळ आपण काय शिकलो? पॉप्युलेशन ही अशी एक टर्म आहे, तो ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असतो, इंडिव्हिज्युअलचा ग्रुप आहे, दॅट लाईव्ह इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. दे शेअर द कॉम्पेट अँड रिसोर्स विथ इच अदर आणि कोणता? पोटेन्शियल रिप्रोड्यूस. अशी डेफिनेशन आहे कशाची? पॉप्युलेशनची. मग बघा इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं बघायला दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणता? लोटस प्लांटचं एक्झाम्पल दिले, आपलं अजून बीजचं एक्झाम्पल दिले. सेकंड पार्ट बघूया आपण. बघा इथे एक्झाम्पल आर इन कॉर्नामेंट्स, जे बगळे वगैरे आहे. इन वेटलँड, रॅट्स इन अँड द अबंडंटल वेलिंग. आता रॅट म्हणजे काय? एखादा भाग पडेल असेल, त्या भागामध्ये भरपूर साऱ्या घुशी आहे, उंदर वगैरे आहे, त्या भागामध्ये पॉप्युलेशन त्यांचं. किंवा इथं बगळेच, तुम्हाला त्या बगळ्यांचं पॉप्युलेशन आहे, ते पॉप्युलेशन बघा. त्यानंतर टीकवूड ट्रीज इन द फॉरेस्ट. टीकवूड जे सागाचे झाड वगैरे असतात मोठमोठे, ते फॉरेस्टमध्ये, त्यांचं एक पॉप्युलेशन आहे. म्हणजे इथं कॉर्नामेंटचं वेगळं पॉप्युलेशन आहे, त्यानंतर इथं रॅटचं वेगळं पॉप्युलेशन, उंदरांचं वेगळं पॉप्युलेशन आहे. त्यानंतर टीकवूड म्हणजे काय? सागा झाडांचं वेगळं पॉप्युलेशन आहे. बघा, त्यानंतर फॉरेस्ट ट्रॅक, बॅक्टेरिया इन द कल्चर प्लेट, बॅक्टेरियाचं वेगळं पॉप्युलेशन. आपण काय बघतोय? असा पर्टिक्युलर प्राण्यांचा ग्रुप आहे, तो एकाच ग्रुपमध्ये राहतो, एका गिवन एरियामध्ये राहतो, त्यांचं आपलं पॉप्युलेशन मोजायचं आहे. बघा, प्लेट अँड द लोटस प्लांट इन द पॉन्ड. लोटस प्लांट मध्ये काय? कमळ आहे एका तळ्यामध्ये. बघा, मग आपल्या पॉप्युलेशन टर्म मध्ये काय शिकायचंय? जर आपण एखाद्या सजीवाचं पॉप्युलेशन मोजतोय ना, म्हणजे काय मोजतोय आपण? एखादा पक्षी, एखादा प्राणी, एखादा सजीव त्या एखाद्या एरियामध्ये राहतोय. काय राहतो? पर्टिक्युलर एरियामध्ये राहतोय
आणि तो पर्टिक्युलर एरियामध्ये राहत असताना तो कॉम्पिट करतोय एकमेकाशी आणि त्याची जेवढी क्षमता आहे क्षमतेनुसार काय करतो रिप्रोडक्शन करतोय, याला म्हणतो आपण पॉप्युलेशन टर्म म्हणजे आहे. बघा, पॉप्युलेशन इकॉलॉजी इज अ इम्पॉर्टंट एरिया ऑफ द इकॉलॉजी. म्हणजे पॉप्युलेशन इकॉलॉजी आतापर्यंत आपण काय बघितलं, पॉप्युलेशन नंतर काय इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, इंटरॅक्शन अमंग द ऑर्गॅनिझम. मग बायोटिक आणि कोणता अबायोटिक फॅक्टर जे आहेत त्यांचे आहे बघा. पॉप्युलेशन इकॉलॉजी इज अन इम्पॉर्टंट एरिया ऑफ इकॉलॉजी. इट लिंक्स इकॉलॉजी टू पॉप्युलेशन, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. हे लिंक करते कशाला, जेनेटिक्सला, इव्होल्युशनला आणि पॉप्युलेशनला. म्हणजे पॉप्युलेशन इकॉलॉजी अशी टर्म आहे, त्याचं जेनेटिक्स, इव्होल्युशन कोणतं पॉप्युलेशन यांच्याचं काही इंटरमिंगल्ड आहे, काही इंटरफेअर हे करत असतं. ठीक आहे, याच्यावर डिपेंड असतं सर्व काही. मग तुम्हाला बघा एक्झाम्पल दिले, रॅट्स इन द ॲबंडंट ड्वेलिंग. टीकुड आहे, सागवन आहे, त्यानंतर बॅक्टेरिया आहे, फिश आहे, बीज आहे आणि कोणता फंगाई इन सॉइल. आता यांसुद्धा काही वेगळं पॉप्युलेशन आहे. मला सांगा, तुम्हाला सर्वांना पॉप्युलेशन टर्म कळाली का? एकदम सोपी टर्म आहे. पॉप्युलेशन म्हणजे काय, एखादा सजीव, एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपचा आपण काय करतोय, संख्या मोजतोय. म्हणजे काय करायचं, आपण पॉप्युलेशन मोजत आहे. आलं लक्षात? चला पुढे बघूयात आपण. त्यानंतर पॉप्युलेशन बघा, पॉप्युलेशन जे ऍट्रिब्यूट्स आहे ते एकूण जवळपास 4 प्रकारचे. आता इथं ऍट्रिब्यूट म्हणजे काय, पॉप्युलेशनचे गुणधर्म काय. आता तुम्हाला पॉप्युलेशनचा अर्थ तर कळाला. त्यानंतर आपलं बघायचं कोणता, ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, गुणधर्म. काय बघायचं आपला, गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स काय, मग याची कॅरेक्टरिस्टिक्स किती एकूण बघा, 1 2 3 4 5 आणि 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग पहिले बघ काय, डेथ रेट. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन मध्ये एखादी संख्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ फ्रॉगचं एक्झाम्पल. कशाचं, फ्रॉग. फ्रॉगचं नाव काय, राणा टायग्रीना. काय नाव आहे, राणा टायग्रीना. ठीक आहे, असं नाव आहे बघा. त्यानंतर काय, फ्रॉगचं आपण एक्झाम्पल घेतलं. एखाद्या एरियामध्ये फ्रॉग किती आहे, त्यापैकी किती मेले आहे, त्याचं म्हणतो आपण डेथ रेट. त्यानंतर सेक्स रेशो, त्या फ्रॉग मध्ये किती मेल आहे, किती फिमेल आहे. त्यानंतर एज पिरामिड, त्यांच्यामध्ये किती किती एजची किती माणसं वेळ आहे किंवा किती फ्रॉग वेळ आहे ते आपलं बघायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉप्युलेशन डेन्सिटी, त्यांची घनता वगैरे किती, मास अपॉन व्हॉल्यूम जो आहे. त्यानंतर पॉप्युलेशन साईज किती आहे त्यांची, हे आपलं बघायचंय. त्यानंतर बर्थ रेट आहे ते किती आपलं बघायचं. म्हणजे आपल्या प्रत्येक सजीवाचं बर्थ रेट, डेथ रेट, पॉप्युलेशन डेन्सिटी, सेक्स रेशो, एज पिरामिड या गोष्टी आपलं बघायच्या आहे. तुम्हाला हळूहळू पुढे या गोष्टी कळणार आहे. पण तेवढं लक्षात ठेवा, कोणता पॉप्युलेशन म्हणजे काय, लोकसंख्या, आणि ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, गुणधर्म. पॉप्युलेशनचे गुणधर्म काय ते आपलं बघायचे, ते कशावर डिपेंड असतात, त्याचे जवळपास हे 5 ऍट्रिब्यूट्स आहे. मग पहिला कोणता, बर्थ रेट. दुसरा कोणता, डेथ रेट. तिसरा सेक्स रेशो. चौथा एज पिरामिड. त्यानंतर 5वा पॉप्युलेशन डेन्सिटी आणि कोणतं पॉप्युलेशन साईज जे आहेत. असे तुम्हाला 5-6 जे आहेत ऍट्रिब्यूट जे आहेत पॉप्युलेशनचे ते बघायला भेटतील. आला पर्यंत. चला पुढचा भाग बघूया आपण. आता एक एक आपण ऍट्रिब्यूट जे आहेत ते शिकून घेऊ. पहिलं बघा, पॉप्युलेशन जे ऍट्रिब्यूट आहे ते आहे बर्थ रेट. आता बर्थ रेट म्हणजे काय, जन्म घेणाऱ्या संख्या, एखादा पॉप्युलेशन आहे बघा, मग तुम्हाला बर्थ रेट बघायला भेटतोय. कोणतं, वाघ वगैरे असेल ते, ह्युमन बिंग असेल त्यांचं बघा. इन ह्युमन अ कपल हॅज चिल्ड्रन वेअर इन्क्रीज द पॉप्युलेशन. जर त्यांना मुलं होतं एखाद्या मनुष्याला तर पॉप्युलेशन काय होतं, इन्क्रीज होतंय. इथं पण त्याचे अॅनिमल जर पिल्ल होत आहे तर पॉप्युलेशन काय होतंय, इन्क्रीज होत आहे. यालाच म्हणतो आपण बर्थ रेट. काय म्हणतो, बर्थ. आणि रेट म्हणजे काय, त्याचं स्पीड किती हे आपलं बघायचं. मग बघा इथे पॉप्युलेशन ऍट्रिब्यूट मध्ये आपलं बघायचं पहिलं कोणतं, बर्थ रेट जो आहे. मग इथे बघा, इट रेफर टू पर कॅपिटा बर्थ. पर कॅपिटा म्हणजे काय, प्रत्येक सजीवाला किती ऑर्गन झाले आहेत त्याला म्हणतो आपण पर कॅपिटा बर्थ. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं जर आपल्या देशाची लोकसंख्या जर 140 कोटी असेल, किती असेल 140 कोटी. ते 140 कोटी मध्ये जर 50,000 माणसं किंवा 1 लाख माणसं, 2 लाख माणसं दररोज जन्माला येत असेल तर पर कॅपिटा काय, प्रत्येक माणसाला किती मुलं झाले आहेत हे त्याचं म्हणजे कोणतं, पर कॅपिटा बर्थ जे आहेत. मग आपलं अजून एक सोपं एक्झाम्पल दिलं कोणतं, लोटस प्लांटचं. बघा इथे काय म्हटलं, मग इन अ पॉन्ड. आता हे पॉन्ड हे तळे बघा, इन अ पॉन्ड देर आर 20 लोटस प्लांट. 20 काय, कमळाचं झाड आहे, कमळाचे फुलं आहे. ठीक आहे, 20 लोटस प्लांट आहे. लास्ट इयर अँड थ्रू रिप्रोडक्शन 8 न्यू प्लांट आर ऍडेड. म्हणजे पाठीमागच्या वर्षी 20 झाडं होते कमळाचे, 20 फुलं होते, आणि ह्या वर्षी परत 8 नवीन फुलं परत त्याच्यामध्ये आले किंवा झाड तयार झाले. मी ते म्हटलंय हेन्स द करंट पॉप्युलेशन इज 28. मला सांगा किती सोपं एक्झाम्पल आहे. इथे बघा बाळांनो, पहिल्यांदा काय म्हटलं आपल्याला, पहिल्यांदा त्या तळ्यामध्ये 20 काय होते, लोटस प्लांट होते. नवीन काय झाले, या वर्षी 8 नवीन प्लांट ऍड झाले. म्हणजे किती रे, इथे जवळपास 28 झाडं तयार झालेले आहे. कशाचे, कमळाचे. मग इथे काय म्हणतो मला बघा, हेन्स द करंट पॉप्युलेशन इज 28. बर्थ रेट मग किती त्याचा, पहिले मला सांगा, 20 झाडं होते. किती होते, 20 झाडं होते. ठीक आहे, अल्ला शात 20 झाडं होते, त्यापैकी 8 नवीन तयार झाले. मग यांचा रेट काय, यांचा रेट काय, मग 8 1 8
ठीक आहे, 8 1 8 8 2 16 8 3 8 32 याच्यामध्ये येते का ते 8 येते का रेट नाही येत, मग काही 0 घ्यायला लागेल. काय घ्यायला 0 घ्यायला लागेल, विषयाने 8 भाग जात नाही. मग काय केलं आपण बघा इथे सरळ सरळ घेतलं काय आपण इथे बघा पहिल्यांदा पॉप्युलेशन किती होतं, पॉप्युलेशन 20 होतं, नंतर 8 नवीन झाले ती झाली 28. ठीक आहे, मला सांगा पहिल्यांदा 20 होते नंतर 8 एक्स्ट्रा आले, मग यांचं पॉप्युलेशन आपल्याकडे आहे. आता 20ला 8 ने भाग जाणार नाही, काय घेतला 0 घेतला, काय घेतला 0. आता सांगा 0 घेतला काय वरच 0 येईल. त्यानंतर बे का बे बे चोक 8 म्हणजे किती आलं 0.4, म्हणजे पर कमळाला किती फुलं आली 0.4 असं त्यांचं पॉप्युलेशन म्हणतं बघा. मग इथे बघा बर्थ रेट इज इक्वल टू 8/20 इज इक्वल टू 0.4 ऑफस्प्रिंग पर लोटस पर इयर, म्हणजे एका कमळा झाडाला 0.4 एवढं कमळ तयार झालं असं म्हणायला हरकत नाही. यालाच म्हणतो आपण पर कॅपिटा बर्थ. काय म्हणतो पर कॅपिटा, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला कळालं का, एक तळ आहे त्या तळ्यामध्ये एकूण 20 कमळा झाडं होते. किती होते 20 कमळा झाडं होते, आणि त्या 20 कमळा झाडामध्ये अजून नवीन 8 कमळा झाडं ऍड झाले, म्हणजे त्यांचं करंट पॉप्युलेशन किती झालं 28. मग मला सांगा जर आताचं पॉप्युलेशन जर 28 आहे तर प्रत्येक कमळाला किती कमळ आले हे आपल्याला विचारले. एकदम सोपं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. मग प्रत्येक कमळाला किती झाले 0.4 ऑफस्प्रिंग एवढं झाड तयार झालेलं आहे हे आपल्याला कळालं. आपण एक्झाम्पल बघितलं. पॉप्युलेशन ऍट्रिब्यूटचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे कोणता डेथ रेट. कोणता आहे डेथ रेट. मग बघा आता डेथ रेट म्हणजे काय, इथे बघा डेथ रेट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. आता नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे काय सेम तेच नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. बघा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल दॅट डाय इन अ पॉप्युलेशन. डाय म्हणजे काय मेले आहे, किल झालेले आहे, किल स्वर्गवास झालेला आहे. ठीक आहे, त्या पॉप्युलेशन मध्ये त्याला म्हणतो आपण गिव्हन टाइम मध्ये. मग तुम्ही टाइम किती घेतला 1 वर्षाचा घेतला 2 घेतलं 3 घेतलं 4 वर्ष घेतलं हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये किती माणसं मेले आहेत याला म्हणायचं आपण डेथ रेट. मग बघा इथे पण तेच आहे, इट रेफर टू पर कॅपिटा डेथ. पर कॅपिटा प्रत्येक माणसासोबत किती माणसं मेलेली आहेत. म्हणजे काय आपण मग कसं बघितलं जर 20 झाडं होते 8 नवीन झाडं झाले, काय 8 नवीन झाडं आले पण त्यांचं पॉप्युलेशन झालं 28. आता पहिले 200 माणसं 200 पैकी किती मेले 10 मेले, तर त्यांचं करंट पॉप्युलेशन किती आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल थ्रू किती मेले आहे हे आपलं काउंट करायचं. मग बघा इथे एक्झाम्पल 4 इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन. 4 इंडिव्हिज्युअल्स आहे पॉप्युलेशन मध्ये. बघा ऑफ 40 फ्लाइट डाय ड्युरिंग अ वीक. 40 काय केले मेले पूर्ण, 40 किती 4 मेले आहेत. मग इथे बघा हेन्स डेथ रेट. मग तो डेट किती आला बघा 0.1 इंडिव्हिज्युअल पर फ्रूट फ्लाय पर वीक. मग आपलं एका वीकचा अंतर घेतला आपण. मग काय घेतलं आपण एका वर्षात घेतलं होतं, पण इथे काय एका वीकचं घेतलंय. म्हणजे एका वीक मध्ये जवळपास 0.1 इंडिव्हिज्युअल फ्रूट फ्लाय जे आहेत ते मेलेले आहेत एका हप्त्यामध्ये. हे तुम्हाला एक्झाम्पल आहे. सरळ सरळ कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला नीट एक्झाम मध्ये विचारतात, याच्यावर क्वेश्चन पण पडलेला आहे. ठीक आहे, मग आपण सरळ सरळ लक्षात ठेवायचं काय जर आपण बघितलं कोणतं बर्थ रेट जो आहे त्याच किती आलं आपलं 0.4 आले आणि किती आलं 0.1 आले, आणि हा हायपोथेटिकल डेटा आहे. आता हा काय तुम्हाला इनसाइट मध्ये उल्लेख केला आहे, पण हा डेटा बदलू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला एक्झाम्पल पण येईल याच्यावर तुम्हाला डेटा देतील कोणता बर्थ रेट एवढं आहे डेथ रेट एवढं आहे, मग काढता त्यांचं कलेक्शन कसं आहे हे आपलं काढता आलं पाहिजे. मग बघा इन ह्युमन अन इंडिव्हिज्युअल डायज अँड द रिमूव्ह फ्रॉम द पॉप्युलेशन. आता समजा एखादा माणूस मेला आहे त्या पॉप्युलेशन मध्ये, तो आपण रिमूव्ह करून टाकतो. 10 जण होते, एक जण मेला आहे, किती राहिले पॉप्युलेशन मध्ये 9 राहिले. त्यानंतर नेक्स्ट बघा इन एनिमल अ पॅरेंट ऑफ इंडिव्हिज्युअल डाय रिड्युसिंग द पॉप्युलेशन. जर एखादा प्राणी मेला आहे त्याचं पॉप्युलेशन काय होतं कमी सुद्धा होऊ शकतं, ते आपण बघितलंय. मग पहिलं बघा बघितलं आपण, मला सांगा पॉप्युलेशन ॲट्रिब्यूटचे आपण 2 भाग बघितले. पहिला कोणता बर्थ रेट बघितला, दुसरा कोणता बघितला डेथ रेट बघितला. आता आपला तिसरा बघायचा आहे, तिसरा कोणता रे पॉप्युलेशन डेन्सिटी का सेक्स रेशो. बघा आपण प्रत्येक वेळेला बघून घेऊ परत. ठीक आहे, इथे बघा सेक्स रेशो. आता सेक्स रेशो म्हणजे मला सांगा रे तुम्हाला ह्या गिव्हन डायग्राम मध्ये काय बघायला भेटतंय. हे काय मुलं आहे बॉईज आहे, काय हे बॉईज आहे, या काय गर्ल्स आहे. म्हणजे एखाद्या गिव्हन पॉप्युलेशन मध्ये किती मुलं आहे किती मुली आहेत किंवा किती मेल आहे किती फिमेल आहे हेच मोजणं म्हणजे काय पॉप्युलेशन मध्ये सेक्स रेशो काउंट करणं. काही विशेष आहे का, काहीच विशेष नाही. हे बघायला भेट तुम्हाला बघितलं पॉप्युलेशन हॅज अ सेक्स रेशो. सेक्स रेशो म्हणजे काय बघा एक्झाम्पल 60% ऑफ द पॉप्युलेशन इज फिमेल अँड 40% मेल. म्हणजे किती आहे 60% काय फिमेल्स आहे आणि 40% काय मेल आहे. म्हणजे 40% काही बॉईज आहे आणि 60% काही मुली वगैरे आहे. हे पॉप्युलेशन मोजलं आपण. हेच बाकीच्या प्राण्यांचं आहे. मग त्या गिव्हन एरियामध्ये किती प्राणी राहतात, त्यामध्ये मेल किती आहे फिमेल किती आहे हे आपण काढू शकतो. हेच तुम्हाला दिलेलं आहे. आलीपर्यंत लक्षात. तिसरा ॲट्रिब्यूट बघितला आपण पॉप्युलेशन कोणतं सेक्स रेशो. पहिलं बघितलं आपण कोणतं, पहिलं बघितलं आपण बर्थ रेट,
दुसरं काय बघितलं आपण, डेथ रेट. तिसरं काय बघितलं आपण, सेक्स रेशो. आणि आपलं चौथं बघायचं आहे कोणतं पॉप्युलेशन ऍट्रिब्यूट मध्ये, ते आहे एज पिरॅमिड. आता एज पिरॅमिड म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या पॉप्युलेशन मध्ये किती म्हातारे माणसं बघायला भेटतंय, किती पूर्णपणे तरुण माणसं बघायला भेटतंय, हे आपल्याला काढायचं आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, एज पिरॅमिड असं म्हणतो. बघा मी इथे बघून घेऊ आपण. बघा हे जे पॉप्युलेशन ते एक्सपांडिंग आहे, हे स्टेबल आहे आणि हे डिक्लाइन. आता एवढा विचार करू नका कोणता एक्सपांडिंगचा, स्टेबलचा, डिक्लाइनचा. पहिल्यांदा समजून घेऊ आपण काय म्हटलं. काय म्हटलं इथे बघा, इट इज द स्ट्रक्चर ऑफ ऑब्टेन वेन द एज डिस्ट्रीब्युशन. एजला काय केलं आपण, डिस्ट्रीब्यूट केलंय. म्हणजे काय केलं मला सांगा. आपण समजा ह्या पॉप्युलेशनचा विचार करू. मला सांगा ह्या पॉप्युलेशन मध्ये जवळपास 1 ते 10 वर्षामध्ये किती तुम्हाला मुलं बघायला भेटतंय. मुलं मुली म्हणजे दोन्ही पण चाइल्ड जे आहेत. त्यानंतर 10 ते 20 मध्ये, ठीक आहे. त्यानंतर 20 ते 30 मध्ये, त्यानंतर 30 ते 40 मध्ये, किती 30 ते 40 मध्ये, 40 ते 50 मध्ये, ठीक आहे. 50 ते 70 मध्ये किती माणसं बघायला भेटत आहे. आता मला सांगा हे जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं ना, तुम्हाला तो ग्राफ कसा बघायला भेटतोय, त्यावर आपल्याला तो पिरॅमिड ठरणार आहे. म्हणजे त्या पॉप्युलेशन मध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, लहान मुलांची संख्या आहे, सगळ्यात जास्त असेल त्याला काय म्हणतो आपण, एक्सपांडिंग ग्रोईंग पॉप्युलेशन. एक्सपांडिंग किंवा ग्रोईंग पॉप्युलेशन. समजा एखाद्या याच्यामध्ये मुलांची संख्या कमी, काही मुलांची संख्या कमी आहे लहान मुलांची, त्याला म्हणतो आपण कोणता, स्टेबल पॉप्युलेशन. कोणतं स्टेबल, त्यांचं कोणतं वाढत पण नाही कमी पण होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे डिक्लाइन. मुलांची संख्या खूपच कमी पण म्हाताऱ्या माणसांची संख्या आहे खूप जास्त, याला म्हणतो आपण डिक्लाइन पॉप्युलेशन. तो कसा असतो, डिक्लाइन पिरॅमिड असतो. आपण समजून घेऊ अजून. बघा इथे ऑब्टेन वेन द एज डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेज ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ अ गिवन एज और एज ग्रुप इज प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन. मग पुढचं बघा, फॉर ह्युमन पॉप्युलेशन एज पिरॅमिड जनरली शो एज डिस्ट्रीब्युशन. मग काय करतात ते, एज डिस्ट्रीब्युशन काय करतात, शोज करते वयाचं जे अंतर आहे की किती वयामध्ये किती विद्यार्थी आहे किंवा किती माणसं आहे हे आपण बघतो. बघा ऑफ मेल्स अँड फिमेल इन अ कंबाईंड डायग्राम, ते आपण कंबाईंड डायग्राम मध्ये बघतोय. मग ह्या तिन्ही पण डायग्राम तुम्ही एकदा प्रॉपर बघून घ्या. तिन्ही पण डायग्राम मध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय त्यानुसार आपण एक ग्राफ बघूयात. काय बघूयात, ग्राफ बघूयात. इथे बघा बरं, विद्यार्थी संख्या किती दिसते तुम्हाला लहान मुलांचे, त्यानंतर थोडेसे मोठी माणसं अजून कमी, त्यानंतर म्हातारे माणसं सुद्धा आहे अजून कमी आहे, लक्षात ठेवायचं. सेकंड पण डायग्राम बघून घ्या. आता हा आहे तुमचा ऍक्च्युली NCERT मधला डेटा. आता हा डेटा काय सांगतोय बघा मुलांनो, पॉप्युलेशन ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय बघतोय, एज पिरॅमिड. आता हे एज पिरॅमिड आहे तुम्हाला बघा दिलेले, हे कसं आहे, ग्रोविंग आहे बघा. बेस आपण पहिल्यांदा विचार करू. तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये इथं दिलेलं आहे मेल आणि फिमेल. म्हणजे तुम्हाला इथं काही मेलचा डेटा दिलाय, काही फिमेलचा डेटा दिला आहे. मग गिवन पॉप्युलेशन मध्ये मग बघा इथे तुम्हाला दिलेल्या ग्रोथ स्टेटस काय, खाली तुम्हाला दिलेले एक्सपांडिंग, ग्रोविंग, स्टेबल कसं असेल ते. प्री रिप्रोडक्टिव्ह आहे म्हणजे काय, असे मुलं ते अजून रिप्रोडक्टिव्ह स्टेजच्या मध्ये आलेली, त्याला काय म्हणतो आपण प्री रिप्रोडक्टिव्ह. मग तो हा एरिया दिले. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह तो हा एरिया दिलेला आहे. आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जे म्हातारे माणसं आहेत कोणता, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. आणि हा कोणता, रिप्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे असे माणसं जे रिप्रोडक्शन करू शकतात ते वयामध्ये आलेलं आहे, ठीक आहे. असे माणसं पॉप्युलेशन आहे. आता यामध्ये बघा जो बेस आहे तो बेस काय सगळ्यात ब्रॉड आहे, मोठा आहे. आणि हा बेस ज्या पिरॅमिडचा ब्रॉड असतो ना, तो पूर्णपणे पिरॅमिड असतो कोणता, एक्सपांडिंग पिरॅमिड असतो. म्हणजे जो बेस ब्रॉड आहे पूर्णपणे वरती कमी कमी झालेला आहे, याला म्हणतो आपण कोणतरी एक्सपांडिंग ग्रोइंग पॉप्युलेशन. आता इथे बघा या ठिकाणी बेस पण सारखा, थोडासा वरचा पण सारखा आहे, थोडासा वरचा पण थोडासा सारखा आहे. म्हणजे हे काय स्टेबल पॉप्युलेशन आहे. म्हणजे हे वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. तसं हे काय वाढतंय पॉप्युलेशन, काय करते पॉप्युलेशन वाढत आहे. आणि तिसरं आहे डिक्लाइन पॉप्युलेशन. जर याचा बेस तुम्हाला जर बघितला ना, बेस कसं दिसतो मला, लहान दिसतोय, त्यामुळे हे पॉप्युलेशन कसे डिक्लाइन. म्हणजे कालांतराने इथे काय माहितीये का, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह माणसांची संख्या वाढणार आहे, पण जे लहान मुलं वगैरे आहेत प्री रिप्रोडक्टिव्ह स्टेजची त्यांची संख्या येणार आहे, कमी होणार आहे. हे आपण इथं बघायला भेटलाय बघा. त्यानंतर बघा इट इज अ स्ट्रक्चर ऑब्टेन वेन द एज डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेज इंडिव्हिज्युअल ऑफ गिवन एज और एज ग्रुप इज द प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन. ते पॉप्युलेशन प्लॉट केलेलं आहे. पुढचं बघा, फॉर ह्युमन पॉप्युलेशन एज पिरॅमिड जनरली शो एज डिस्ट्रीब्युशन. मग आपण ऑलरेडी काय बघितलं, एज डिस्ट्रीब्युशन बघितलंय. एज डिस्ट्रीब्युशन बघा मेल्स अँड फिमेल ऑलरेडी आपण ते बघितलं इन अ कंबाईंड डायग्राम, ते आपण कंबाईंड डायग्राम मध्ये बघितलं. म्हणजे आपण अशा काही ग्राफ बघितला, त्या ग्राफ मध्ये आपल्याला कळेल लहान मुलांची संख्या किती आहे, त्यानंतर त्याच्यापेक्षा अजून मोठ्या माणसांची संख्या किती आणि अजून म्हाताऱ्या माणसांची संख्या किती, ते आपण इथं बघितलं आहे. आणि त्याला सुद्धा आपण कोणतं एज पिरॅमिड. पिरॅमिड कसा असतं रे, नेहमी असा असतं. बेस कसा असतो, ब्रॉड असतो आणि वर संख्या असते कमी कमी असते. आता ही अंतर जे आहे, जो बेस आहे तो ब्रॉड आहे आणि वरती अजून थोडंसं अंतर काय कमी कमी होत चाललेलं आहे. आणि ह्याच डिस्ट्रीब्युशनला आपण काय म्हणतो, एज डिस्ट्रीब्युशनला म्हणतो आपण एज पिरॅमिड. आलीपर्यंत लक्षात. मग मला सांगा आतापर्यंत आपण किती ऍट्रिब्यूट बघितले. पहिला बघितला कोणता रे, बर्थ रेट. दुसरा बघितला आपण कोणता रे, डेथ रेट.
तिसरा कोणता बघितला आपण सेक्स रेशो, चौथा बघितला आपण कोणता रे एज पिरामिड. ठीक आहे, आता आपण पाचवा बघू. कोणता पाचवा? तो कोणता? पॉप्युलेशन बघा. त्यानंतर आपण 2-3 एक्झाम्पल बघून घेऊया त्याचे. इथे बघा पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट आपण बघूया. इथे बघा काय म्हटले, इट इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसिस. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स कोणता? पर युनिट एरिया ऑर व्हॉल्यूम. पर युनिट एरिया म्हणजे मला सांगा रे, आपण आतापर्यंत जे इंडिव्हिज्युअल ग्रुप होते ना, माणसांची संख्या मोजणं शक्य आहे, ठीक आहे, जनावरांची संख्या मोजणं शक्य आहे, पण अशा काही तळ्यामध्ये बॅक्टेरिया आहे, काही अल्गीवीर आहे, यांची संख्या मोजणं शक्य आहे का? तर नाही. ठीक आहे, त्यामुळे बघा यांची संख्या आपण कसं मोजतो बघा, त्याला मोजायला कोणतं एक डेन्सिटी, एखाद्या एरियामध्ये मासे वगैरे असतील किंवा काही प्राणी वगैरे असतील, काही सजीव वगैरे असेल, यांची संख्या आपण त्या तळ्यामध्ये किती असेल कशावरून काढतोय? तर त्यांच्या डेन्सिटीवरून, त्यांच्या घनतेवरून. मग बघा, इट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया ऑर व्हॉल्यूम. म्हणजे एखाद्या एरियामध्ये किती सजीव आहे, एखादा व्हॉल्यूम घेतला आपण. व्हॉल्यूम म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण जगभर पाणी घेतलं, जगभर पाण्यामध्ये किती पॅरामेशियम आहे याच्यावरून त्याचं काय येतं, त्या तळ्यामध्ये किंवा त्या भागामध्ये किती पॅरामेशियम असतील अशी आपण त्यांची संख्या काढत असतो. मग बघा एक्झाम्पल, पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ सायबेरियन क्रेन. सायबेरियन क्रेनची पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याला काढायची. बघा, ऍट द भरतपूर वेटलँड इन एनी इयर इज काय ग्रेटर दॅन 10. म्हणजे आपण काय म्हणतोय, जर भरतपूरचा एरिया आहे ना, भरतपूरचं जे अभयारण्य आहे भरतपूर, कोणता? राजस्थानला जे आहेत, त्या भरतपूरमध्ये जर एखाद्या भागामध्ये 10 जवळपास काय असेल सायबेरियन क्रेन असेल, पण त्या तळ्यामध्ये त्याच भागामध्ये जवळपास मिलियन्स ऑफ क्लायमेट होणार. कोणता? मिलियन्स ऑफ क्लायमेट होणार. म्हणजे हे अलगी. तुम्ही विचार करा, या एरियामध्ये फक्त 10 पक्षी राहत आहे आणि ह्या एरियामध्ये बिलियन्स ऑफ का राहत आहे, क्लायमेट राहत आहे. मग मला सांगा, यांची डेन्सिटी आणि यांची डेन्सिटी सारखी आहे का? मग नाही. यांची डेन्सिटी कमी पण यांची डेन्सिटी काय जास्त आहे. यांची साईज पण कमी, यांची साईज पण जास्त आहे. लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण पॉप्युलेशन डेन्सिटी. म्हणजे एखाद्या एरियामध्ये, एखाद्या तळ्यामध्ये किती पक्षी राहतात, किती अलगी राहतात, त्यावरून त्यांचे काय असते, डेन्सिटी ठरलेली असते, घनता ठरलेली असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग एखाद्या पॉइंटमध्ये जर प्राणी बारीक बारीक असेल तर त्यांची संख्या सुद्धा काय असते, जास्त राहू शकते. हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचं बघू आपण पॉप्युलेशन ॲट्रिब्यूटचा नेक्स्ट पार्ट जो आहे. बघा इथे, मग इथे बघा पॉप्युलेशन साईज आणि पॉप्युलेशन डेन्सिटी. त्याला डिनोट कशाने आपण कॅपिटल एन डिनोट करतो. कशाने? कॅपिटल एन. इथे बघा रे, सेम मगाच एक्झाम्पल कोणतं? क्लायमेट बनाचा आणि कोणतं सायबेरियन. इथे बघा, एखाद्या एरियामध्ये एकच बनियन ट्री, वडाचं झाड आहे, पण त्या एरियामध्ये पार्थिनियम जे आहेत, पार्थिनियम म्हणजे काय? ज्याला आपण गाजर गवत म्हणतो, आपण काय म्हणतो. मग मला सांगा, वडाचं झाडाने जेवढा एरिया ऑक्युपाय केलाय तेवढाच एरिया कोणी ऑक्युपाय केलाय? पार्थिनियम ऑक्युपाय केलाय. पण याची संख्या किती आहे? एकच आहे. पण याची संख्या काय 1000 आहे किंवा 200 वगैरे आहे आपल्या एक्झाम्पल दिले. म्हणजे 200 संख्या जास्त असते, डेन्सिटी जास्त असतं, असं होईल का? आता यांनी जेवढा एरिया ऑक्युपाय केलाय तेवढाच त्यांनी एरिया ऑक्युपाय केलाय, बरोबर नाही? पण याची संख्या किती? एकच आहे. आणि याची संख्या ती 1000 किंवा 200 वगैरे आहे. ठीक आहे, मग बघा इथे, इट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया ऑर व्हॉल्यूम. एखाद्या एरियामध्ये, एखाद्या व्हॉल्यूम मध्ये किती संख्या आहे त्यांची. बघा एक्झाम्पल, पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ सायबेरियन क्रेन्स आपण एक्झाम्पल बघितलं मगाशी. आता बघू आपण पॉप्युलेशन डेन्सिटी साईज ऑल्सो मेजर इन पर्सेंट कव्हर ऑर द बायोमास. पर्सेंटेज कव्हर, त्यांनी किती एरिया कव्हर केलाय, पर्सेंटेज कव्हर केलाय, बायोमास. बघा एक्झाम्पल, इन एन एरिया 200 पार्थिनियम प्लांट. पार्थिनियम म्हणजे काय? गाजर गवत, कांगजेला आपण म्हणतो. ठीक आहे, गाजर गवत. बघा प्लांट्स अँड ह्यूज बनियन ट्री. ह्यूज म्हणजे काय? भरपूर मोठे वडाचं झाड आहे. ठीक आहे, बनियन ट्री आहे. आर सीन इन सच केसेस मेजरिंग पर्सेंटेज कव्हर. मग आपण अशा वेळेस काय करतो, त्यांनी किती एरिया कव्हर केलाय, पर्सेंटेज कव्हर केलाय, यावरून त्याची डेन्सिटी जी आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी ठरवत असतो. मग बघा, और बायोमास वरून, मग त्याच्यामध्ये क्षमता किती आहे, त्याचं वजन किती भरल याच्यावर. बघा इन मेजरिंग टू द शो इम्पॉर्टन्स ऑफ द बनियन ट्री. याच्यावरून आपल्याला कळतंय इम्पॉर्टन्स काय बनियन ट्रीची. म्हणजे असं नाही एवढा मोठा एरियाने कव्हर केलाय, याचं क्षेत्र पण मोठे, पण एकच बनियन झाड आहे. म्हणजे कोणता? एकच वडा झाड आहे. पण इथं 200 जर पार्थिनियम झाड असेल तर या बनियन ट्रीला आपण कमी समजायचं का? तर नाही. हे एकच असून कोणी त्यांनी बनियन ट्रीनी याच्या सुद्धा काय करायला जास्त एरिया ऑक्युपाय केलाय आणि त्याचं बायोमास जे आहे पार्थिनियमपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. त्यामुळे आपला बनियन ट्रीचे इम्पॉर्टन्स जे आहेत ते आपला समजावं लागलं. ठीक आहे, लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर पुढचा पार्ट बघू आपण. बघा या साईडला पॉप्युलेशन डेन्सिटी. आता कधी कधी असे काही प्राणी राहतात ना, त्यांची डेन्सिटी आपण मोजू शकत नाही, घनता जी आपण मोजू शकत नाही. मग त्याला काय पर्याय आहे? त्याला पर्याय आहे त्यांना एकत्रितरित्या काय करायचं, एखाद्या भागामध्ये समजा मासे. मला सांगा, आपण समुद्रामधला प्रत्येक मासा मोजू शकतो का रे? नाही मोजू शकत. मग आपण काय करायचं माहितीये का, शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, आपण जायचं एखाद्या तळ्यापाशी, तळ्यामध्ये काय करायचं, जाळं टाकायचं, जाळं टाकलं
त्या जाळ्यामध्ये किती मासे येतील हे बघायचे आणि त्यावरून तो एरिया किती समुद्राचा किंवा त्या तळ्याचा, त्या तळ्यामध्ये किती मासे असतील त्याचा काय करायचा अंदाज लावायचा, अंदाज इनडायरेक्ट एस्टिमेशन करायचं. तसंच जंगलामध्ये आहे, जंगलामध्ये वाघ असेल, कोणता वाघाचा पॉप्युलेशन आपण डायरेक्ट मोजू शकत नाही, पण वाघाच्या फिकल मॅटरवरून, कोणता त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या पगमार्कवरून, त्याच्या पाऊल खुणावरून त्या जंगलामध्ये किती वाघ असतील यांचा काय करायचा अंदाज काढायचा आहे, हे लक्षात घ्या. मग पुढे बघा, टोटल नंबर ऑफ कोणता डिफिकल्ट मेजर फॉर द ह्यूज पॉप्युलेशन, जे एखादं पॉप्युलेशन भरपूर मोठं आहे. मग आपण बघितलं कोणतं मास्टरचं एक्झाम्पल बघा, इन सच केसेस रिलेटिव्ह पॉप्युलेशन डेन्सिटी, त्याच्या रिलेटिव्ह डेन्सिटी जे आहेत ते आपण मोजतो. मग कशी बघा, विदाऊट नोविंग द ऍब्सोल्यूट पॉप्युलेशन डेन्सिटी, म्हणजे आपला पूर्ण किती आहे याच्याशी काही घेण देणं नाही, फक्त काय सध्या किती आहे एखाद्या एरियामध्ये त्यावरून बाकीचा काय करायचा अंदाज लावायचा, याला काय म्हणतो आपण रिलेटिव्ह पॉप्युलेशन डेन्सिटी. ह्यूज पॉप्युलेशन, ज्याचं पॉप्युलेशन भरपूर मोठं असेल अशा प्राण्यांचं, ठीक आहे. पक्ष्यांचं काय एक्झाम्पल, द नंबर ऑफ फिशेस कॉट पर ट्रॅप, नंबर ऑफ फिशेस मग आता आपला मासे किती सापडले त्या एरियामध्ये बघा, कॉट पर ट्रॅप इंडिकेट टोटल पॉप्युलेशन डेन्सिटी इन द लेक. लेक म्हणजे काय तळ्यामधली. पुढे बघा, इन सम केसेस इनडायरेक्ट एस्टिमेशन, याच्यावरती क्वेश्चन आहे. अशा वेळेस काय करायचं इनडायरेक्ट एस्टिमेशन करायचं, अंदाज घ्यायचं फक्त. काय अंदाज घ्यायचं बघा, ऑफ पॉप्युलेशन साइज इज द परफॉर्म, एक्झाम्पल टायगर सेन्सस इन द नॅशनल पार्क, जेव्हा आपण टायगर संख्या मोजतोय नॅशनल पार्क मध्ये बघा, टायगर रिझर्व बेस्ड ऑन द पग मार्क्स अँड द फिकल मेटल, म्हणजे त्या फिकल पॅलेटवरून किंवा त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या पग मार्कवरून त्याच्या पाऊल खुणावरून आपण त्या जंगलामध्ये किती वाघ आहेत ते ओळखायचं. ह्या स्लाइडचं तात्पर्य एवढंच आहे, आपण काही प्राण्यांचं, आपण काही सजीवांचं जेव्हा पॉप्युलेशन डायरेक्ट मोजत नाही तेव्हा आपण काय करतो इनडायरेक्ट पॉप्युलेशन मोजतो. मग वाघाचं कसं मोजतो, त्याच्या पाऊल खुणावरून, त्याच्या विष्ठेवरून. त्यानंतर माशाचं कसं मोजतो आपण, एका तळ्यामध्ये आपण जाळं टाकलं, जाळ्यामध्ये किती मासे सापडले त्यावरून तो एरिया किती ऑक्युपाय केलाय, त्या एरियामध्ये किती मासे सापडतील याचा आपण काय करतो अंदाज लावत असतो. यालाच म्हणतो आपण कोणतं रे पोरांनो इनडायरेक्ट एस्टिमेशन, ठीक आहे. माशांचं आणि कोणतं वाघाचं बघितलं आपण. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन ग्रोथचा पार्ट. काय आहे पॉप्युलेशन ग्रोथ. आतापर्यंत आपण किती बघितले मला सांगा. पहिलं बघितलं बर्थ रेट, दुसरं बघितलं डेथ रेट, नंतर सेक्स रेशो, त्यानंतर एज पिरॅमिड, काय बघितलं एज पिरॅमिड बघितलं, त्यानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी बघितलं आपण, हे 6 पॉईंट बघितले, ठीक आहे. 4 5 6 पॉईंट बघितले. सेक्स रेशो आणि कोणतं लास्ट एज पिरॅमिड आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉप्युलेशन ग्रोथ. मला सांगा पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे, पॉप्युलेशन जी वाढ आहे, लोकसंख्येची जी वाढ आहे कशावर डिपेंड करते. मग बघा इथे बघा, द पॉप्युलेशन साईज चेंजेस डिपेंडिंग ऑन द फॅक्टर लाईक, पॉप्युलेशन साईज लोकसंख्या कशावर डिपेंड करते, ती कमी होणं किंवा जास्त होणं, ती डिपेंड करते अन्नावर. अन्न म्हणजे काय, त्यांना खायला चारा किती आहे, अन्न किती आहे, फूड अवेलेबिलिटी किती आहे. त्यानंतर प्रिडेशन प्रेशर कसं आहे, म्हणजे एखाद्या प्राण्याला प्रिडेशन प्रेशर जास्त आहे का, समजा हरिण आहे त्या जंगलामध्ये 10 12 वाघ आहे 5 7 हरणं आहेत, तर कोणता हरणानं तो प्रिडेशन प्रेशर काय जास्त आहे. मग बघा, आणि वेदर म्हणजे काय हवामान कसं आहे, म्हणजे प्राण्यांची जी लोकसंख्या आहे कसं डिपेंड करते, त्यांना खायला अन्न किती आहे किंवा त्यांच्यावरती प्रिडेशन प्रेशर किती आहे, खाणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे, त्यानंतर त्यांचं वातावरण कसं आहे, ह्या वातावरणावरती पॉप्युलेशन जी साईज आहे, लोकसंख्येची जी घनतावेळ आहे, कोणता लोकसंख्या ती 100% डिपेंड असते. मग बघा, चेंजेस इन पॉप्युलेशन डेन्सिटी गिव्ह सम आयडिया अबाउट द पॉप्युलेशन वेदर इट इज फ्लरिशिंग ऑर डिक्लाइन. फ्लरिशिंग म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे किंवा खूप कमी होणार आहे, कोणता पॉप्युलेशन डेन्सिटी डिपेंड करते. बघा पॉप्युलेशन डेन्सिटी एखाद्या एरियामध्ये म्हणजे काय म्हणते बघा, एव्हरी लिव्हिंग बिंग डिपेंड ऑन द अनदर फॉर सर्वाइव्हल. प्रत्येकजण एकमेकावर डिपेंड आहे, कोणता जीवन जाण्यासाठी, खाण्यासाठी, ठीक आहे, अन्न वस्त्रासाठी. दिस इंटरडिपेंडन्स कीप्स इन द इकोसिस्टम बॅलन्स. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण अन्नासाठी एकमेकाला अवलंबून असतो ना, तेव्हा प्रत्येकाला जगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या प्राण्याला, दुसऱ्या एखाद्या पक्षाला, दुसऱ्या एखाद्या वनस्पतीला मारून खावं लागणारच. आणि असं केल्यामुळे आपली पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती काय होते मॅनेज होते, ती बॅलन्स राहते, ती कायम कशी राहते इक्विलिब्रियम राहते. म्हणजे आपण किती जरी भाजीपाला खाल्ला तरी असं होणार नाही कोणता भाजीपाला पूर्णपणे संपणार आहे, कारण आपलं जीवन कशावर अवलंबून आहे भाजीपाल्यावर. आपण कोंबड्यांना मारून खातोय, ठीक आहे, आपण बाकीच्या बकऱ्यांना मारून खातोय, पण काय त्यांचं पॉप्युलेशन आपण काय करतो मेंटेन करतोय. आपला जीवन जगण्यासाठी त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागणारच आहे. त्यामुळे काय होतं निसर्गामध्ये इकोसिस्टम मध्ये हा बॅलन्स राखला जातोय. मग बघा आपलं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इथे झाड आहे, झाडावरती जे कीटक आहे त्याला खाणारच आहे. मग तुम्हाला हा दिले बघा आकडा, काय दिले, झाडावर डिपेंड कोण असतो अल्टिमेटली ग्रासहॉपर, म्हणजे काय नाकड डिपेंड असतो, बरोबर. त्या नाकडला कोण खातं, बेडूक खातो, बेडकला कोण खातं, साप खातं, सापाला कोण खातं,
गरुड वगैरे खात असतं, ठीक आहे. त्यानंतर ह्या नाकपुड्याला कोणतं, नाकपुड्याच्या याच्यावरती कोणतं काही पक्षी जे आहेत ते सुद्धा सर्व करत असतात. म्हणजे जसं गवताला कोणता नाकपुडा खाणारे, त्यानंतर रॅबिट खाणारे, त्यानंतर उंदर वगैरे खाणारे, असे सगळे प्राणी एकमेकावरती डिपेंड असतात आणि एकमेकावर डिपेंड असल्यामुळे कोणतं पॉप्युलेशन जे आहेत कायम काय राहतं, इक्विलिब्रियम मेंटेन राहतं. कायमस्वरूपी कसं राहतं, इक्विलिब्रियम मेंटेन राहत असतं ते तुम्हाला दिलं बघा. एव्हरी ऑर्गॅनिझम इज कनेक्टेड इज द डिपेंड ऑन द अदर टू लाईव्ह. प्रत्येकजण काय आहे, प्रत्येक जण एकमेकावर डिपेंड आहे जगण्यासाठी, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आलं लक्षात. चला पुढचा पाठ बघूया आपण. इथपर्यंत कोणा काय डाऊट? चला पुढे बघून घेऊया. पुढे बघा, पॉप्युलेशन ग्रोथ कशावर डिपेंड करत. आता त्याचे एकूण 4 फॅक्टर दिले आपला, हे पण फॅक्टर भरपूर विचारले गेले. मग पहिलं कोणतं बघा, इमिग्रेशन आहे. आता इमिग्रेशन म्हणजे काय समजून घेऊया. त्यानंतर इमिग्रेशन आहे, त्यानंतर इथं आहे मोर्टॅलिटी आणि होतं इथं नॅटॅलिटी. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जन्म किती जणांनी घेतलाय, डेथ किती जणांनी झाली, किंवा ते पॉप्युलेशन सोडून किती जण गेले, किंवा त्या पॉप्युलेशनमध्ये नवीन किती जण आले. इथे बघा आपण समजून घेऊ पॉप्युलेशन ग्रोथ कशावर डिपेंड असते. ग्रोथ होणं म्हणजे काय होणं, वाढ होणं म्हणजे नेमकं काय होणं समजून घेऊया आपण. बघा इथे बघा, इथे आहे नॅटॅलिटी, त्याला सिम्बॉल आहे कोणता, कॅपिटल बी. काय सिम्बॉल आहे, कॅपिटल बी. मग बघा इथे इज द नंबर ऑफ बर्थ इन अ पॉप्युलेशन ड्युरिंग अ गिव्हन पिरियड. त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये त्या पॉप्युलेशन मध्ये किती जणांचा जन्म झाला आहे त्याला म्हणतो आपण नॅटॅलिटी. काय म्हणतो आपण त्याला, नॅटॅलिटी. आता सेम मोर्टॅलिटीच्या अपोजिट साइडला कोणता, त्याला सिम्बॉल आहे कॅपिटल डी. काय सिम्बॉल आहे, कॅपिटल डी. मग इथे इट इज द नंबर ऑफ डेथ्स इन पॉप्युलेशन गिव्हन अ पिरियड ड्युरिंग अ पिरियड. म्हणजे त्या पॉप्युलेशन मध्ये किती जणांची डेथ झालेली आहे, किती जण मेलेले आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे, ठीक आहे. ते तुम्हाला बघायचं. त्यानंतर तिसरं आहे बघा इथं इमिग्रेशन. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन मध्ये किती जण माणसं बाहेरून आलेली आहेत त्याला म्हणतो आपण इमिग्रेशन. आता मला सांगा, जेव्हा एखादा माणूस जन्म घेतो किंवा एखादा माणूस किंवा होता बाहेरून तिथे राहिला येतो, तेव्हा त्या पॉप्युलेशन मध्ये संख्या करत असते, वाढत असते. काय करते, संख्या वाढत असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर एखाद्या पॉप्युलेशन मध्ये काही माणसं निघून गेली, काय गेले, निघून गेली, तर त्या पॉप्युलेशन जी साईज आहे, संख्या जी आहेत काय होते, कमी कमी होत असते. किंवा त्या पॉप्युलेशन मध्ये एखादे माणसं जर डेथ झाले, कोणता डेथ झालेले आहे, तर काय होते, त्या पॉप्युलेशन संख्या जी आहेत कमी कमी होत असते. हे आपलं बघायचं आहे. आपण बघितलं इमिग्रेशन म्हणजे काय, त्या पॉप्युलेशन मध्ये निघून गेलेल्या माणसांची संख्या. त्यानंतर इमिग्रेशन म्हणजे काय, त्या पॉप्युलेशन मध्ये बाहेरून आलेल्या माणसांची संख्या. त्यानंतर मोर्टॅलिटी आहे, त्या पॉप्युलेशन मध्ये डेथ झालेल्या माणसांची संख्या. आणि नॅटॅलिटी म्हणजे काय, त्या पॉप्युलेशन मध्ये जन्म घेणाऱ्या माणसांची संख्या. आता मला सांगा, जर आपण सिंपल वे मध्ये बघितलं, पॉप्युलेशन साईज केव्हा इन्क्रीज होईल, जेव्हा त्या पॉप्युलेशन मध्ये नवीन माणसं जन्म घेतील किंवा नवीन प्राणी काय करतील, जन्म घेतील, किंवा त्या पॉप्युलेशन मध्ये नवीन प्राणी कुठून बाहेर येतील, तेव्हा काय होईल, पॉप्युलेशन साईज वाढत. आणि ती पॉप्युलेशन साईज केव्हा कमी होईल, जर एखाद्या पॉप्युलेशन मध्ये एखादी माणसं बाहेर निघून गेली त्या पॉप्युलेशन मध्ये, तेव्हा काय होईल, त्यांची संख्या कमी होईल. किंवा त्या पॉप्युलेशन मध्ये एखाद्या माणसांची डेथ झाली, तेव्हा काय होईल, त्यांची संख्या कमी होणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग इथे बघा सरळ सरळ तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे. मग मला सांगा, आपण मगाशी काय बघितलं, जर पॉप्युलेशन मध्ये एखाद्या प्राण्याचा जन्म झाला सजीवांचा, तर पॉप्युलेशन साईज वाढते. त्यानंतर बाहेरून लोक आले तरी पॉप्युलेशन वाढणार आहे. पण जर त्या पॉप्युलेशन मध्ये एखादी डेथ झाली तर पॉप्युलेशन काय डिक्लाइन होणार आहे किंवा कमी कमी पडत चालणार. किंवा त्या पॉप्युलेशन मध्ये एखाद्या माणसं जर बाहेर निघून गेले तरी काय होणार आहे, पॉप्युलेशन साईज जे आहेत कमी कमी होणार आहे. आणि तेच आपल्या साईड मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आता मला सांगा, जेवढे निघून गेले किंवा जेवढे परत आले, पॉप्युलेशन काय होईल, बॅलन्स होईल. फक्त राहिला कोणता, डेथचा पार्ट, मोर्टॅलिटीचा. यांचे सिम्बॉल असं ठेवायचे. मग मला सांगा, मोठमोठे बोला बघा. पहिलं नॅटॅलिटी सिम्बॉल काय रे, कॅपिटल बी. दुसरं आहे इमिग्रेशन, सिम्बॉल कॅपिटल आय. त्यानंतर मोर्टॅलिटी, सिम्बॉल कॅपिटल डी. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे इमिग्रेशन मध्ये सिम्बॉल ई. असे आपल्याला सिम्बॉल बघायला भेटत असतात. मग हे सिम्बॉल वापरून आपलं पॉप्युलेशन कमी झालं की वाढलंय आहे हे आपल्या काढायला विचारत असतात. बघा, नॅटॅलिटी अँड इमिग्रेशन म्हणजे जन्म घेणाऱ्या संख्या आणि त्या पॉप्युलेशन मध्ये बाहेरून जे माणसं आले. बघा, इमिग्रेशन इन्क्रीज द पॉप्युलेशन डेन्सिटी. सरळ सोपं आहे. जर एखाद्या पॉप्युलेशन मध्ये लोकांचा जन्म झाला किंवा त्या पॉप्युलेशन मध्ये बाहेरून माणसं राहायला आले तर 100% पॉप्युलेशन डेन्सिटी काय करणार आहे, वाढणार आहे. पण बाळांनो बघा, मोर्टॅलिटी म्हणजे काय, जे माणसं पॉप्युलेशन मध्ये मेले आहेत त्यांची डेथ झाली आहे, कोणता, मोर्टॅलिटी अँड द इमिग्रेशन डिक्रीज द पॉप्युलेशन डेन्सिटी. म्हणजे काय, ते पॉप्युलेशन डेन्सिटी कमी कमी करत चालत असतात. आणि ऑलरेडी हे आपल्याला कळलं होतं. काय, जर एखाद्या पॉप्युलेशन मध्ये जर पर्टिक्युलर प्राणी जन्म झाला तर पॉप्युलेशन वाढते. जर त्या पॉप्युलेशन मध्ये एखादी माणसं बाहेरून राहायला आले तरी पॉप्युलेशन वाढते. पण त्या पॉप्युलेशन मध्ये जर माणसं मेले आणि माणसं निघून गेले
तर पॉप्युलेशन डेन्सिटी काय होते, कमी कमी होत असते. हेच आपल्याला सिलेबस शिकायचे. मग त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिली. काय फॉर्म्युला आहे बघा, NT+1 इज इक्वल टू काय, NT+ म्हणजे NT प्लस, आता बी म्हणजे काय, बर्थ रेट, आय म्हणजे काय, इमिग्रेशन, डी म्हणजे काय, डेथ, आणि म्हणजे काय, इमिग्रेशन. म्हणजे मला सांगा त्या पॉप्युलेशन मध्ये आपण बघितलं D+E म्हणजे काय, डेथ प्लस इमिग्रेशन मायनस B+I, बर्थ प्लस काय आपल्याकडं इमिग्रेशन जे आहेत, यांची संख्या जर वाढली, यांची संख्या जर काय आपण कमी केली, तर टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन किती आहे हे आपल्याला काढता येणार आहे. मग फॉर्म्युला माझ्यासोबत बोला काय, NT+1 इज इक्वल टू NT+B+I मायनस D-E. ठीक आहे, D+E हा फॉर्म्युला आहे आपल्याला. मग बघा, पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीज ही B+I. हे सगळं सोपं आहे. जर बर्थ झालं आणि त्या भागामध्ये काही माणसं राहायला आले तर पॉप्युलेशन काय म्हणते, इन्क्रीज होणार आहे. इज मोर दॅन द D+E. D+ म्हणजे काय, जर डेथ संख्या जी आहेत, इमिग्रेशन आहे, त्यांच्यापेक्षा जर जास्त कोणाची संख्या असेल, बर्थ आणि इमिग्रेशनची नेहमीच पॉप्युलेशन डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हे आपलं चाललंय बघा. अदरवाईज इट विल बी डिक्रीज, नाहीतर ती कमी सुद्धा होऊ शकते. सरळ सरळ आहे. मग बघा, NT+1 म्हणजे काय, इथे आपला दिलेलं बघा, पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी. पॉप्युलेशन डेन्सिटी त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये किती आहे. नंतर पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी, NT म्हणजे काय, पॉप्युलेशन डेन्सिटी. त्यानंतर बी आहे नॅटॅलिटी म्हणजे जन्म घेण्याची संख्या. आय आहे बघा इमिग्रेशन, म्हणजे त्या पॉप्युलेशन मध्ये किती जण आलेले आहे. त्यानंतर डी आहे मोर्टॅलिटी आणि कोणता ई आहे इमिग्रेशन. हे आपल्याला बघायला भेटतं. मग फॉर्म्युला एकदम सोपा आपला कोणता, NT+1 इज इक्वल टू NT प्लस ब्रॅकेट B+I मायनस D+E. हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा पाठ बघूया आपण. इथपर्यंत पॉप्युलेशन डेन्सिटी तुम्हाला कळली. त्या सिम्बॉल काय हे नाही. बघ आता पॉप्युलेशन ग्रोथ, तुला काय म्हटलं, जर पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये डेथ झाली किंवा इमिग्रेशन झाली, त्यांची संख्या कमी होणार. बघा, अंडर नॉर्मल कंडिशन बर्थ अँड डेथ रेट्स आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द पॉप्युलेशन डेन्सिटी. आता मला सांगा, बर्थ फॅक्टर आणि कोणता डेथ फॅक्टर हे मॅटर करणारच आहे. त्यानंतर इमिग्रेशन आणि इमिग्रेशन कोणतं, इमिग्रेशन जे आहे हॅव द इम्पॉर्टन्स ओनली अंडर स्पेशल कंडिशन. ही इम्पॉर्टन्स आहे पण कोणत्या, फक्त स्पेशल कंडिशन. मग कोणती बघा, फॉर एक्झाम्पल फॉर अ कॉलनायझिंग न्यू हॅबिटेट, जेव्हा ते माणसं बाहेर निघून जाणारे, ते एखादी कॉलनी स्थापन करणारी, ते एखादी वसाहत स्थापन करणारी वसाहत, तेव्हा ती पॉप्युलेशन डेन्सिटी त्या कंडिशन मध्ये बेटर असू शकते. पण बघा, इमिग्रेशन मे बी मोर सिग्निफिकंट टू पॉप्युलेशन ग्रोथ दॅन द बर्थ रेट. म्हणजे बर्थ रेट जे आहे ना, बर्थ रेट पेक्षा जे इमिग्रेंट आहे, जे त्या भागामध्ये राहायला आली, त्यांची संख्या जर जास्त असेल तर ते सुद्धा काय करते, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढवत असतं. ते आपण बघितलं. ठीक आहे, डेथ रेट काय होतं, कमी करतं, आणि हे काय करतं, वाढवतं. मग पुढे बघा, आपला ग्रोथ मॉडेल शिकायचे. आता ग्रोथ मॉडेल म्हणजे काय, लक्षात नाही बाळांनो. मला सांगा, आपण काय बघितलं, डेथ रेट, त्यानंतर बर्थ रेट, त्यानंतर इमिग्रेशन आणि इमिग्रेशन ही गोष्ट बघितली. आता त्यांच्यावर बर्थ रेट कसे डिपेंड असतं, त्यांचा ग्रोथ मॉडेल कसं राहतं, म्हणजे ग्रोथ काय मोठा राहणार का किंवा स्टेबल राहणार का, ते आपल्याला बघायचं. मग बघा, इथे एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय, जर एखाद्या सजीवाला भरपूर सारा खायला दिला आपण, तर त्याची वाढ होत जाणार आहे. तो कधी थांबू शकत नाही. असं होईल कधी, असं कधी होऊ शकत नाही. पण आपला ग्रोथ मॉडेल जे आहे ते बघायची, दोन प्रकारचे बघायची. पहिलं आहे ग्रोथ मॉडेल, पहिलं म्हणजे कोणतं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. काय, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणे. मग बघा, त्याचा क्रायटेरिया आपला काय दिलेला आहे. मग बघा, इथे रिसोर्स, फूड अँड स्पेस म्हणजे अन्न आणि जागा. फूड म्हणजे काय, अन्न, स्पेस म्हणजे काय, जागा, आर इसेन्शियल फॉर द अनइम्प्लॉयड पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे जर एखाद्या सजीवाला भरपूर मोठ्या प्रमाणात वाढायचे ना, तर त्याला तेवढी जागा आणि तेवढं अन्न पुरेसं असलं पाहिजे किंवा जास्त असलं पाहिजे. बघा, इफ रिसोर्सेस आर अनलिमिटेड, जर रिसोर्स अनलिमिटेड असेल, खायला भरपूर असेल, रिसोर्सेस म्हणजे कोणता, अन्न आणि जागा. बघा, इच स्पेसिस शो इट्स फुल इनेट पोटेन्शियल. मग ती स्पेसिस, तो सजीव त्याची पूर्णपणे ताकद लावून काय करेल, रिप्रोडक्शन करेल. बघा, टू ग्रो इन नंबर देन द पॉप्युलेशन ग्रोज इन द एक्सपोनेन्शियल ऑर द जिओमेट्रिक फॅशन. जर एखाद्या सजीवाला जागा भरपूर असेल, अन्न भरपूर असेल, तो त्याच्यामध्ये जेवढं पण पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल वापरून काय करेल, प्रजनन करेल आणि त्यांची संख्या जी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे आपल्या या पॉप्युलेशन डेन्सिटी काय कळलंय. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिले. जर एखादा बॅक्टेरिया आहे, पॅरामेशियम वगैरे आहे, तुम्हाला पॅरामेशियम एक्झाम्पल दिले. जर पॅरामेशियम आहे, जर पॅरामेशियमला खायला भरपूर मोठ्या प्रमाणात अन्न दिलं, त्याला स्पेस वगैरे असेल, तर त्याचं पॉप्युलेशन वाढणार म्हणजे वाढणारच. त्याला म्हणतो आपण काय, एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे आहे ते मॉडेल कोणतं आहे,
एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल आहे. बघा त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडं पुढे स्लाइड मध्ये बघू आपण. आता पॉप्युलेशन डेन्सिटी पार्ट जो आहे बघा इथे काय म्हटलं इथे मग पॉप्युलेशन ग्रोथ एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे. काय दिलेला आहे? ग्राफ दिलेला आहे. मग या ग्राफमध्ये काय म्हटलं बघा, जर एखाद्या सजीवाला काय फूड आणि स्पेस जर अनलिमिटेड असेल, भरपूर मोठ्या प्रमाणात असेल, तर त्याची वाढ ही वाढ 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 काय उतरणार आहे. तो कधी थांबू शकत नाही. त्याची वाढ असंख्य प्रमाणात होत राहील. त्यांचं पॉप्युलेशन काय करेल? वाढेल. पण जर सजीवाला कोणता पुरेशा प्रमाणात अन्न नाही, काय पुरेशा प्रमाणात अन्न आहे पण स्पेस नाही, अशा वेळेस तो वाढू शकत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बघा पॉप्युलेशन काय कशावर डिपेंड करते, त्याला म्हणतो आपण कॅपिटल एन. काय म्हणतो? कॅपिटल एन म्हणतो. बघा बर्थ रेट म्हणजे काय रे? पर कॅपिटा बर्थ इज इक्वल टू बी त्याला म्हटलंय. आणि डेथ म्हणजे काय रे? पर कॅपिटा डेथ त्याला आपण डी असं म्हटलं. म्हणजे जन्म घेतली त्याला काय आपण बी असं म्हणतो आणि मेल त्याला काय आपण डी असं म्हणतो असतो. ठीक आहे. देन काय म्हटलंय? देन द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन एन. एन म्हणजे काय रे? पॉप्युलेशन साईज ती डिक्रीज करणारी की इन्क्रीज करणारी, म्हणजे ती वाढणार किंवा कमी होणार आहे. बघा इथे देन द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन एन म्हणजे काय? पॉप्युलेशन साईज और युनिट पिरियड टी dn बाय dt विल बी. म्हणजे फॉर्म्युला तयार होतो कोणता? dn बाय dt इज इक्वल टू बी मायनस डी. बी म्हणजे काय? बर्थ रेट. डी म्हणजे काय? डेथ रेट इंटू नंबर ऑफ पॉप्युलेशन साईज. ठीक आहे. मग आपल्याला dn बाय dt काढता येणार आहे. त्याचा फॉर्म्युला कसा म्हणतो बघा, लेट बी मायनस डी इज इक्वल टू आर. आर म्हणजे काय? इंट्रिन्सिक ग्रोथ रेट आहे. मला सांगा जर बी मायनस डी इज इक्वल टू आर आहे तर मला ह्या जागेवरती आर टाकता येईल का? नक्की टाकता येईल. मग इथे काय लिहिलं बघा, dn बाय dt इज इक्वल टू आर इंटू एन. आता मला माहिती भरपूर जणांना हे कळलं नसेल, पण हा फॉर्म्युला कळालाय. फॉर्म्युला काय बघा, dn बाय dt इज इक्वल टू आहे का? dn बाय dt इज इक्वल टू बी मायनस डी इंटू एन. हा फॉर्म्युला आहे. बरोबर. मला सांगितलं काय केलं कन्सिडर, सपोज बी मायनस डी इज इक्वल टू आर आहे. तर मला सांगा मी ह्या जागेवरती आर लिहू शकतो का? नक्कीच लिहू शकतो. मग फॉर्म्युला कसा तयार होईल? dn बाय dt इज इक्वल टू या जागेवरती काय येईल? आर येईल. आर आणि हा एन ॲज इट इज आर इंटू एन. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होतोय? dn बाय dt इज इक्वल टू आर इंटू एन. असा आपला फायनल फॉर्म्युला तयार झाला आहे. कशाचा? एक्सपोनेन्शियल ग्रोथचा. आला फॉर्म्युला आला इथपर्यंत लक्षात. मग हाच तो कोण दाखवलाय? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. कधी कधी तुम्हाला काय करता माहिती आहे का, पेपरला नीट एक्झाम मध्ये एकदा असं विचारलं होतं, कोणता हा जो ग्राफ आहे हा ए दाखवला आहे. आता हा कशाचा ग्राफ आहे आणि बी कशाचा ग्राफ आहे? तर हा ए जो आहे तो कसा आहे? एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आणि बी कसा आहे? लॉजिस्टिक ग्रोथ आहे. मग तुम्हाला हा जर कळाला असेल कोणता? dn बाय dt इज इक्वल टू आर इंटू एन. हा कळाला तुम्हाला. त्याचा फॉर्म्युला पहिले कसा आला ते लक्षात घ्यायचं. बघा फॉर्म्युला काय होता? dn बाय dt इज इक्वल टू बी मायनस डी इंटू काय? एन. मग आपण सपोज काय केलं, बी मायनस डी इज इक्वल टू आर आहे. तर ह्या जागेवर काय केलं आपण? आर टाकून घेतला. मग बघा डी एन अपॉन डी टी इज इक्वल टू बी मायनस डी जोड काय आला? आर आणि इंटू एन ॲज इट इज. मग फॉर्म्युला काय तयार होईल आपला? बघा dn बाय डी टी इज इक्वल टू आर इंटू एन. म्हणजे हा जो डॉट आहे किंवा आपण काय लिहिलं तर असं गुणाकारात चिन्ह असतं, मल्टिप्लिकेशन काय असतं? सिम्बॉल असतं. लक्षात घ्यायचं. आलं पण लक्षात. आता ही कोण झाली? ही झाली एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आलं लक्षात. चला पुढचं पाठ बघूया. बघा इथे एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे आहेत ना त्याचा अजून एक फॉर्म्युला म्हणतोय. कसा फॉर्म्युला बघा, द इंटेग्रल फ्रॉम ऑफ द एक्सपोनेन्शियल ग्रोथ इज इक्वेशन इज. त्याचं इक्वेशन कसं येईल आपला? बघा इक्वेशन मध्ये बघून घ्या. nt इज इक्वल टू n0 e raised to rt. मग या प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे. तुम्हाला फक्त नेटला एनचे जास्तीत जास्त अर्थ विचारला तर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन कोणतंही राहत नाही. मग बघा इथे मग nt म्हणजे काय रे? पॉप्युलेशन डेन्सिटी आहे आफ्टर टाइम टी. मग तुम्ही पॉप्युलेशन मोजले त्या टाइम नंतर पॉप्युलेशन किती होतं ते पॉप्युलेशन तुम्ही मोजले. त्यानंतर n0 म्हणजे काय? पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट टाइम 0. तुम्ही जेव्हा पॉप्युलेशन मोजायला घेतलं तेव्हा ते पॉप्युलेशन किती होतं आणि हे कोणतं आहे? फायनल पॉप्युलेशन आहे. त्यानंतर आर म्हणजे काय? इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. म्हणजे तो सजीव जास्तीत जास्त किती इन्क्रीज होऊ शकतो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्याला म्हणतो आपण आर असं म्हणतो, इंट्रिन्सिक ग्रोथ रेट. आणि एका एक्झामला कोणता हा ई म्हणजे काय आणि हा आर म्हणजे काय ते विचारलं गेलं होतं. मग आपलं विचारलं एन टी म्हणजे काय रे? पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी. त्यानंतर एन 0 म्हणजे काय रे? पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट टाइम 0. त्यानंतर आर म्हणजे काय? इंट्रिन्सिक ग्रोथ ऑफ नॅचरल इन्क्रीज. आणि ई म्हणजे काय? द बेस ऑफ नॅचरल लॉगरिथम. मग त्याची व्हॅल्यू किती आहे? 2.71828 अशी काय व्हॅल्यू आहे. कशाची? ई ची. ही व्हॅल्यू ठेवायची. मग
आता ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला प्रत्येक प्राण्याचा काय दिलेला आहे, इंट्रिन्सिक ग्रोथ रेट कसा राहतो, आर दिलेला आहे. मग तुम्हाला सजीवांचा आर काढता येईल बघा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रोथ मॉडेलमध्ये आपलं लॉजिस्टिक ग्रोथ. मी तुम्हाला माहिती म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याला जर आपण स्पेस दिला, फूड दिला, तो भरपूर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे कदाचित आपल्याला बघायला भेटेल. प्रत्येक प्राण्याला एवढा फूड आणि स्पेस अवेलेबल असू शकत नाही, कारण का प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी कॉम्पिटिशन करावं लागते. म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ काही पूर्ण व्हॅलिड नाही. पण काही लॉजिस्टिक ग्रोथ काही ही व्हॅलिड आहे. आता लॉजिस्टिक ग्रोथ काय सांगते बघून घेऊ आपण स्टेप बाय स्टेप. आता ही जी दाखवली ती कोणती होती आपल्याकडं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ही कोणती, एक्सपोनेन्शियल ग्रोथ होती. आणि जी बी आहे ती कोणती आहे, लॉजिस्टिक ग्रोथ. आणि अजून पण एक लक्षात ठेवा, जी ए दिली तुम्हाला आहे ती कोणती, एक्सपोनेन्शियल ग्रोथ. त्याचा ग्राफ दिसतो जे शेप, आणि ही जी आहे लॉजिस्टिक ग्रोथ त्याचा ग्राफ दिसतो कोणता, एस शेप. म्हणजे काय, सिग्मॉइड शेप. ही पण क्वेश्चन आपल्याला विचारून गेलेले क्वेश्चन आहे. आलेले क्वेश्चन आहे नीटच्या पेपर. देर इज नो पॉप्युलेशन इन नेचर हॅव्हिंग द अनलिमिटेड रिसोर्स. निसर्गामध्ये प्रत्येकाला अनलिमिटेड रिसोर्स असू शकत नाही. लक्षात ठेवा कोणता, फॉर एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी प्रत्येकाला एवढं मोठं काय निसर्गामध्ये रिसोर्स असू शकत नाही, अन्न किंवा जागा. लक्षात ठेवायचं बघा. दिस लीड टू कॉम्पिटिशन. त्यामुळे काय होतं, कॉम्पिटिशन करावं लागते, संघर्ष करावा लागतो बघा. अमॉंग इंडिव्हिज्युअल्स फॉर लिमिटेड रिसोर्सेस. त्यामुळे कोणता, कमीत कमी जागेसाठी, एवढ्या जागेसाठी किंवा अन्नासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे इव्हेंच्युअली द फिटेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल सर्वाइव्ह अँड प्रोड्यूस. त्यामुळे जो भरभक्कम असेल, जो काय असेल, निरोगी असेल, भरभक्कम असेल, तोच आणि तोच या जगामध्ये जगू शकतो. म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी प्रत्येक प्राण्यासोबत काय करायचं, संघर्ष करायचा आहे. आणि तो संघर्ष करत असताना काय काय तुम्हाला तेव्हा बाकीच्या बरोबर ती जागा आहे, त्या जागेसाठी संघर्ष करायचा आहे. आणि त्या एवढ्याशा फूडसाठी काय करायचं आहे, संघर्ष करून आपलं जगायचं आहे, रिप्रोडक्शन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इन नेचर अ गिवन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट अ मॅक्झिमम पॉसिबल. काय पॉसिबल नंबर. म्हणजे आपलं जेवढं आता अन्न वस्त्र जे आहेत ना ते आपल्यासाठी सफिशियंट आहे. काय सफिशियंट आहे, कोणतं, जास्तीत जास्त प्रोडक्शन करण्यासाठी किंवा आपले जे प्रोजनी आहे त्या वाढवण्यासाठी. पण बघा, बिहाइंड विच द फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. तरी पण जास्त ग्रोथ पॉसिबल असू शकते, इट्स कॉल्ड ॲज अ कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे प्रत्येकाला किती जरी अन्न दिलं, काय दिलं, किती जरी अन्न दिलं, किती जरी स्पेस दिला, तरी पण त्याच्या बिहाइंड एखाद्या माणसाची ग्रोथ होऊ शकत नाही. मला सांगा रे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. जर एखाद्या प्राण्याला भरपूर सारा खायला दिलं, पण त्याला जर प्राण्यांचं लिमिटेड असेल, कोणता, फॉर एक्झाम्पल मनुष्याचं घ्या तुम्ही, ह्युमन बिंगचं घ्या. जर मनुष्याला 9 महिने अन्न बोलत असाल, किती, 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवसांत एक मुलगा होतोय किंवा 2 मुलं होते किंवा 3 मुलं होते, जास्तीत जास्त 4 होत आहे. तर मला सांगा, जर माणसाला जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे लिमिटेड आहे, तर आपण माणसाकडून जास्त अपेक्षा कशी करू शकतो, जास्त अपेक्षा करू शकत नाही. तसं प्रत्येकाची ही जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे, सजीवांना जन्म देण्याची क्षमता आहे ती ठरली आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणताही प्राणी जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे जे मॉडेल आपल्याकडे रन होत जास्तीत जास्त कोणतं आहे, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल जे आहेत ना कोणतं रन होऊ शकत नाही. लक्ष घ्यायचं. आलापर्यंत चला पुढचं बघू. इथपर्यंत कळालं तुम्हाला. मग काय, ए म्हणजे कोणता असतो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आणि बी ग्राफ कोणता आहे, हा आहे लॉजिस्टिक ग्रोथ. आता या ग्राफचा शेप कसा आहे, जे शेप आहे. आणि एस शेप कसा आहे, एस शेप आहे. त्याला म्हणतो आपण सिग्मॉइड शेप. ठीक आहे. आला लक्षात. पुढचं बघू ग्रोथ मॉडेल. बघा हा पार्ट काय सांगतो बघा. पॉप्युलेशन मध्ये बघा, ग्रोथ मॉडेल मध्ये अ पॉप्युलेशन विथ लिमिटेड रिसोर्सेस शोज द इनिशियली लॅक फेज, लॉग फेज, एक्सपोनेन्शियल फेज. आता ही लॅक फेज काय, त्यानंतर फेज ऑफ ऍक्सलरेशन काय, आणि फेज ऑफ डिक्लेरेशन काय, हे आपल्याला बघायचं. मला सांगा, हे जे ग्रोथ मॉडेल आहे, ह्या ग्रोथ मॉडेल मध्ये हा जो पहिला तुम्हाला फर्स्ट पॉईंट दाखवलाय, ही किती असते, लॅक फेज असते. या फेज मध्ये प्राण्यांसाठी एवढी वाढत नाही. आता ही असते कोणती, ऍक्सलरेशन फेज. कोणती असते, ऍक्सलरेशन फेज असते 2 नंबर. आणि ही असते कोणता रे, एकदम स्टेशनरी फेज. किती असते, स्टेशनरी फेज असते. हा 3 पॉईंट दाखवला बघा. जसं तुम्हाला हा पहिला पॉईंट आहे, हा दुसरा आहे, आणि हा तिसरा आहे. मग या इकडे या साईडला पहिली आहे लॅक फेज. लॅक फेज मध्ये सजीवांची एवढी मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही, संत गतीने वाढ सुरू असते. त्यानंतर दुसरा आहे फेज ऑफ ऍक्सलरेशन. फेज ऑफ ऍक्सलरेशन काय, त्या ठिकाणी जास्त जनसंख्या वाढायला सुरुवात होते बघा. त्यानंतर फेज ऑफ डिक्लेरेशन आहे, त्या ठिकाणी कोणता, या प्राणीसंख्या जी आहे कशी असते, स्टेबल असते. कशी असणार आहे, स्टेबल असणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा फायनली द असिम्प्टोट दिस टाइप ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज कॉल्ड ॲज अ वर्चवेस्ट पर लॉजिस्टिक ग्रोथ. या ग्राफला काय म्हणतो, वर्चवेस्ट पर लॉजिस्टिक ग्रोथ. आणि याच्यावर सुद्धा काय तुम्हाला PYQ आहे. म्हणजे काय, जर आपण प्राण्यांचा ग्राफ बघितला
लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल बघितलं, त्या लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेलमध्ये 3 पेज असतात. पहिली आहे लॅग फेज, दुसरी आहे एक्सप्लोरेशन फेज, सेकंड कोणतं स्टेशनरी फेज किंवा डिक्लाइन फेज आहेत. या 3 फेज मध्ये हा जो ग्राफ चालतोय, हा ग्राफ कसा आहे, असिम्प्टोट आहे आणि जगाला हा ग्राफ मान्य आहे पूर्ण. याला काय म्हणतो आपण, वर्चुअस पर लॉजिस्टिक ग्रोथ जो आहे, यास आपण म्हणतो त्याला. बघा, द ग्रोथ स्टार्ट स्लोली लॅग फेज. पहिल्या याच्यामध्ये काय होतं, पहिलं तुम्हाला पॉईंट दाखवा बघा. पहिला पॉईंट जो आहे, ग्रोथ कशी असते बघा, स्लो असते, हळूहळू असते, त्याला म्हणतो आपण लॅग फेज. दुसरी आहे बघा कोणता, स्पीड अप ऍक्सलरेशन फेज. स्पीड अप होते, म्हणजे संख्या जास्त वाढत सुरुवात होते, स्पीड अप होते. त्यानंतर नेक्स्ट आहे दे शोज डाऊन द ऍक्सलरेशन फेज ऍज द रिसोर्स बिकम द लिमिटेड. आणि जेव्हा रिसोर्स लिमिटेड असतात, कमीत कमी असतात, कोणता अशा वेळेस ते होतात स्टेबल पूर्णपणे. याला काय म्हणतो आपण बघा, फायनली लेवल्स ऑफ द कॅरिंग कॅपॅसिटी इज फॉर्मिंग अँड द असिम्प्टेड. मग त्यांना काहीतरी लिमिटेशन येतं. ही के कोणती असते, ही के म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी असते, याच्यावर कोणी जाऊ शकत नाही. मग याला काय म्हणतो आपण, के म्हटले. इथपर्यंत आला काय आलं, थर्ड स्टेजला डिक्लाइन फेज आली, ह्याला लॅग फेज, इथं ऍक्सलरेशन फेज आणि कोणताही डिक्लाइन फेज. ठीक आहे, लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल करते आणि त्याला काय म्हणतो आपण, वर्चुअस पर लॉजिस्टिक ग्रोथ असं म्हटलं. कळेपर्यंत सर्वांना. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, त्याचा एक फॉर्म्युला आहे लॉजिस्टिक ग्रोथचा. आपण आतापर्यंत काय बघितलं, एक्सपोनेन्शियल ग्रोथचा फॉर्म्युला बघितला. फॉर्म्युला काय बघितलं एक्सपोनेन्शियल ग्रोथचा, dn बाय dt इज इक्वल टू r इंटू n. दुसरा काय फॉर्म्युला होता, n इज इक्वल टू काय, nt इज इक्वल टू n0 e raised to rt. हा फॉर्म्युला बघितला. त्यानंतर आपल्याला तिसरा फॉर्म्युला बघायचा कोणता, लॉजिस्टिक ग्रोथचा, dn बाय dt इज इक्वल टू rn. काय, dn बाय dt इज इक्वल टू rn ब्रॅकेट कोणता, k मायनस n अपॉन k. यावर तुम्हाला जवळपास नीट PYQ चे 4 ते 5 क्वेश्चन सापडतील. किती, 1995 ते तुम्हाला 2026 पर्यंत जवळपास 4 ते 5 प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती सापडतील, या फॉर्म्युल्यावरती, लॉजिस्टिक ग्रोथ कर्ववर. भरपूर इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फक्त काय केलं माहिती आहे का, त्यांनी हे फॉर्म्युला जो आहे ना, r इंटू n आहे, n इंटू r देतील, परत k आहे किंवा n अपॉन k आहे, असे फॉर्म्युला तुम्हाला बदलते थोडेसे. कोणते फॉर्म्युला थोडा चेंज केला असं चुकतंय. मग आपण फॉर्म्युला वाचून घ्यायचं कोणता, dn बाय dt इज इक्वल टू r इंटू n ब्रॅकेट k मायनस n अपॉन k. हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला कळालं कोणता, n म्हणजे काय रे, पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ऍट टाइम t. त्यानंतर r म्हणजे काय, इंट्रिन्सिक ग्रोथ रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. त्यानंतर k म्हणजे काय, कॅरिंग कॅपॅसिटी आहे. हा फॉर्म्युला आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे आपल्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथचा त्यानंतर लॉजिस्टिक ग्रोथचा हे दोन्ही पण फॉर्म्युलाच ठेवा लागतील, तेव्हा आपला त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्हाला सुटणार आहे. ठीक आहे, आला लक्षात. चला पुढे जाऊया. आपल्याकडे इथपर्यंत कोणतं लॉजिस्टिक ग्रोथ आहे, कोणतं ग्रोथ मॉडेल. आता बघा, ह्या भागामध्ये तुम्हाला इतकं सिंपल वे मध्ये सांगितलंय, कोणतं एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि कोणतं लॉजिस्टिक ग्रोथ. यांना कारण आहे काय, कारण आहे. कारण काय बघा, लाईफ हिस्ट्री ऑफ व्हेरिएशन. लाईफ हिस्ट्री, प्रत्येकाला लिमिटेड रिसोर्स असतो आणि त्या लिमिटेड रिसोर्स प्रमाणे कोणता प्रत्येक जण त्याच्यामध्ये जे इनेट पोटेन्शियल आहे त्याप्रमाणे काय करतो, आपल्या सजीवांना ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण लाईफ हिस्ट्री ऑफ व्हेरिएशन काय सांगते तुम्हाला, लाईफ हिस्ट्री आपली जगामधली हिस्ट्री काय सांगते बघा. इथे काय म्हटलंय, पॉप्युलेशन इव्हॉल्व टू मॅक्झिमाइज देअर रिप्रोडक्टिव्ह फिटनेस ऑर द डार्विन फिटनेस हाय आर व्हॅल्यू. डार्विन कसं माहिती का, जगामध्ये जो पण माणूस निरोगी असेल काय, तो संघर्ष करणार एकमेकांसोबत असेल आणि त्या संघर्षात तो जर टिकला कोणता, तो माणूस किंवा तो प्राणी, तो सजीव जास्तीत जास्त काय करू शकतो, रिप्रोडक्शन करू शकतो. हा कोण म्हटलंय, डार्विन म्हटलंय. मग काय सांगितलं बघा, अंडर पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन. अंडर पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन, जेव्हा आपण इथं बरोबर भांडणं करतो, काय करतो, मारामार होतात कोणता, किंवा या समाजामध्ये प्रत्येक प्राण्याचा एकमेकाचा संघर्ष आहे, पण त्या संघर्षामध्ये जो जगल तोच पुढे काय करतो, त्याच्या वंश जो आहे पुढे चालवू शकतो. बघा लक्षात ठेवायचं. बघा, अंडर अ पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन प्रेशर ऑर्गॅनिझम इव्हॉल्व टुवर्ड द मोस्ट इफिशियंट अँड प्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी. त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजी आहे कोणता, कालानुसार काय चेंज होत चालते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादा मच्छर आहे, त्या मच्छरला मारतोय, आपल्याकडे आजकाल भरपूर साऱ्या पावडर आल्या आहे, बहुत सारे लिक्विड आले कोणत्या मच्छर मारण्यासाठी, मुंग्यांना मारण्यासाठी. पण मुंग्या अशा स्वतःहून काही इव्हॉल्व होत आहेत ना, कोणता आपला कोणी मारू शकणार नाही. तसंच माणसं आहे, माणसाने आपल्याकडे मेडिसिन शोधून ठेवली कोणता, जेणेकरून आपला एखादा आजार जो आहे मारू शकणार नाही. प्रत्येकाची काय केली, स्ट्रॅटेजी तयार केली आणि ती स्ट्रॅटेजी तयार करून जास्तीत जास्त वाढता कसं येईल, आपला प्रजनन कसं होईल, किंवा आपल्याला या समाजामध्ये कसा एक भरभक्कम आधार भेटेल, याच्याकडे प्रत्येक प्राण्याचं लक्ष आहे. कोणता, लाईफ हिस्ट्री. मग तुम्हाला काही एक्झाम्पल दिले बघा, ते एक्झाम्पल सांगता, काही जे प्राणी आहेत ते प्राणी फक्त वर्षभरामधून एकदा काय करतात, ब्रीडिंग करतात. मी काय, वर्षभरात फक्त एकदा कोणत्या त्यांच्या जीवांना जन्म देत असतात. मग बघा इथे बघा, सम ऑर्गॅनिझम ब्रीड ओनली वन्स. काही ऑर्गॅनिझम फक्त एकदा आणि एकदाच
आपल्या सजीवांना, आपल्या पृथ्वीला, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना जन्म देत असतात. बघा मग इथे काय म्हटलंय, इन देअर लाईफ टाइम, म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त एकदाच कोणता ते आपल्या पिल्लांना जन्म देऊ शकतात. त्याला म्हणतो आपण कोणता, ब्रीड ओनली वन्स इन देअर लाईफ टाइम. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले पॅसिफिक सॅल्मन फिश, हे तुम्हाला एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर बांबूचं जे झाड आहे, बांबूच झाड आहे आणि कोणता पॅसिफिक सॅल्मन फिश जो आहेत, हे फक्त वर्षभर म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये एकदा काय करतात, फक्त ब्रीड करतात, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना जन्म देत असतात. मग बघा, वाईल अदर ब्रीड मेनी टाइम्स, बाकी जे प्राणी आहे कोणता वर्षात किंवा त्यांच्या लाईफमध्ये किती वेळा काय करतात, ब्रीड करत असणार आहे, मी काही प्राण्यांना जन्म देत असणार आहे. मग बघा, मोस्ट बर्ड अँड मॅमल, मला सांगा मॅमल्स आणि पक्षी आहे त्यांच्या आयुष्यभरामध्ये ते किती वेळा ब्रीडिंग करत असणार आहे, कोणता किती वेळा प्रजनन करत असणार किंवा किती त्यांच्या पिल्लांना जन्म देत असणार आहे. तसं या दोघांचं वेगळं आहे, कोणतं पॅसिफिक सॅल्मन फिश आणि कोणता बांबू, हे फक्त त्यांच्या लाईफ टाइम मध्ये एकदा आणि एकदाच ब्रीड करत असतात. बघा, दिस शो डिफरंट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी, त्यामुळे प्रत्येकाच्या काय असणार तुम्हाला स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असणार आहे. बघा, डिफरंट ऑर्गॅनिझमच्या आल्ला पर्यंत तुम्हाला बांबूचं एक्झाम्पल दिलं, कोणतं पॅसिफिक सॅल्मन फिश एक्झाम्पल दिलं नाही. आता पुढे आपला अजून एक एक्झाम्पल बघायचा. आता काही प्राणी बघा, सम ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ ऑफस्प्रिंग. मला सांगा, जर एखादा प्राणी त्याचे जे पिल्ल जे आहेत मोठमोठे असतील तर त्याची संख्या असते कमी असते. जर एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याची जर पिल्लांची संख्या, त्याची सजीवांची संख्या जर लहान लहान असेल तर त्याची संख्या काय असते, मोठी असते. म्हणजे काय, जर फॉर एक्झाम्पल इथे आपण बघितलं, आपण घेऊ डॉगचं एक्झाम्पल, कोणतं डॉग, आणि कोणतं पिगचं एक्झाम्पल, ठीक आहे, डॉग पिग, आणि कोणता कॅटचं एक्झाम्पल. आलं लक्षात. आता ही 3 एक्झाम्पल आहे, डॉग, पिग आणि कॅट. मला सांगा, कुत्र्याला पिल्ल, डुकराला पिल्ल आणि मांजरीला पिल्ल सारखेच होता का रे? त्यांची संख्या, कोणता नंबर सारखा असतो का? त्यांची साईज सारखी असते का? सारखी नसते. इथे काय सांगितलंय, जर त्यांचा नंबर जास्त असेल, कोणता नंबर जास्त असेल तर त्या पिल्लांची साईज कशी असेल, कमी असेल. काय असेल, साईज कमी असेल. जर मुंगेला 1000 मुंगे होते तर त्यांची साईज पण लहान आहे ना. जर कुत्र्याला फक्त 6 पिल्ल होत आहेत तर त्यांची साईज मोठी आहे ना. आलं पर्यंत. तसंच पिगचे, तसंच कोणाचं आहे, कॅटचं एक्झाम्पल आहे. जर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल संख्या जास्त असेल ना, त्यांची साईज काय असते, कमी असते. आणि जर साईज मोठी असली त्यांची संख्या काय असते, कमी असते. हेच तुम्हाला सांगितलं. मग बघू आपण इथे, बघ काय म्हटलं इथे, सम ऑर्गॅनिझम प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्मॉल ऑफस्प्रिंग. सम ऑर्गॅनिझम, काही प्राणी, कोणता लार्ज नंबर ऑफ स्मॉल ऑफस्प्रिंग काय करतात, प्रोड्यूस करतात. मग मला एक्झाम्पल दे, कोणतं ऑयस्टर पेलेजिक फिशेस एक्झाम्पल आहे. म्हणजे हे काय करतात, लहान लहान पिल्ल आहे, काही लहान लहान पिल्ल आहे पण संख्या काही जास्त आहे ना. पुढे बघा, अदर प्रोड्यूस स्मॉल नंबर ऑफ लार्ज साइज ऑफस्प्रिंग. अदर प्रोड्यूस कोणता, स्मॉल नंबर ऑफ लार्ज साइज ऑफस्प्रिंग. म्हणजे तुम्हाला सांगायचं एकच आहे, जो प्राणी जेवढ्या जास्त पिल्लांना जन्म देईल ना, त्यांची संख्या असेल, त्यांची साईज काय असेल, कमी असेल. आणि ज्यांची साईज मोठी त्यांची काय असेल, संख्या कमी असणार आहे. हे आपल्याला बघायला भेटलं. बघा, अदर प्रोड्यूस स्मॉल नंबर ऑफ लार्ज साइज ऑफस्प्रिंग. तुम्हाला एक्झाम्पल दिले, बर्ड आणि मॅमल्स, यांचे चिल्ले पिल्ले, यांचे पिल्ल जे आहेत साईजने मोठी असतील पण संख्या कमी असेल. किंवा तुम्हाला म्हटले ऑस्ट्रोपॅलेजिक फिशेस आहे, यांची संख्या जास्त असेल पण काय असेल, साईज कमी असणार आहे. ही आपली लाईफ हिस्ट्री सांगते. काय सांगते, लाईफ हिस्ट्री सांगते. बघा, दिस व्हेरिएशन इन्क्रीज द कोणता चान्सेस. मग चान्स काय इन्क्रीज करतात आपलं, बघा काय चान्स इन्क्रीज होतो इथे. बघा काय म्हटलंय, दिस व्हेरिएशन इन्क्रीज द चान्स ऑफ सर्वायवल. तर सर्व चान्स वाढवतात, जीवन जगण्याची जी सृष्टी आहेत, की कॅपॅसिटी आहेत, ती काय करतात, वाढवतात. बघा, ऑफ द स्पेसिस इन देअर एन्व्हायरमेंट. त्या स्पेसिस ज्या एन्व्हायरमेंट मध्ये यांची साईज वाढवत असल्याच ठेवायचं. म्हणजे असं नाही कधीच, कोणतं जर यांची साईज कमी असलं, संख्या जास्त असेल, मग त्यांची संख्या जास्त वाढत राहील, असं कधी होत नाही. मला सांगा, आतापर्यंत जे हत्ती एक्झाम्पल बघितलं आपण, हत्ती माणूस आहे, मासाच्या पिल्लांची साईज जी आहेत काय जास्त मोठी आहे पण संख्या काय कमी आहे. मग असं कधी होतं का, माणसं या पृथ्वीवरून कमी होत चालले आणि मुंग्या संख्या जी आहे जास्त वाढत चालली, असं कधी होत नाही. निसर्गामध्ये, जगामध्ये प्रत्येक प्राण्याला हा इक्विलिब्रियम मेंटेन करावा लागतो आणि तो होतोच इक्विलिब्रियम मेंटेन. निसर्गातला काय करतो, मेंटेन करत असतो. मग तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आपले इथे, ठीक आहे. आलंच पर्यंत लाईफ हिस्ट्री ऑफ व्हेरिएशन.